गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेच्या अंतर्गत पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके व विवेक परदेशी यांच्या विशेष पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील गणेशनगर हाके प्लॉट भागात पाणी सुव्यवस्थित पुरवठा करण्यासाठी 4 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभाचे भूमिपूजन व 6.50 किलोमीटर लांबीची जलवितरण पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी, गुरुदास अभ्यंकर, इब्राहिम बोहरी, संजय निंबाळकर, माजी नगरसेविका सुप्रिया डांगे, श्वेता डोंबे, शांताराम कुलकर्णी, डॉक्टर अश्विनी परदेशी, मोहन पाटील, राजेंद्र माळी, ॲडव्होकेट साळुंखे, मिलिंद वाघ, हेमंत कुलकर्णी, सदानंद डिंगरे, रामचंद्र वाघ, दादासाहेब रोंगे, महेंद्र हाके, उदय उत्पात, मामा देशपांडे, संजय रत्नपारखी, छाया हाके, रुपाली निकते, सविता माळी, वैशाली देशपांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या भागातील रस्ते आणि पाणी पुरवठा याबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती देतानाच या भागात ओपन स्पेस मध्ये बाग विकसित करण्यासाठी निश्चितपणे निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं। तसेच यमाई तलाव परिसरात विकासासाठी 60 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर केल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार प्रशांत परिचारक। सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना राज्य सरकारची आहे, त्यामधनं या ठिकाणी उपलब्ध झाला जवळजवळ 115 कोटी रुपयाची एक पाण्याची योजना पंढरपूरसाठी गेल्या 2 वर्षापूर्वी आपण मंजूर करून घेतली होती। आणि त्याच्यामध्ये मग जो विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागामध्ये पाण्याच्या टाक्या, जवळजवळ 101 किलोमीटरची पाईपलाईन, नवीन पंपिंग स्टेशन आणि पुढच्या 15 वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन भविष्य काळामध्ये मग फिल्ट्रेशन प्लांट, पंपिंग स्टेशन, GSR आणि ESR, म्हणजे आपण जे करतो तो ESR, अशा किती ESR आहेत सगळे 4 ESR आपण 4 पाण्या टाक्या या शहरामध्ये प्रस्तावित केल्या। त्यापैकी एक पाण्याची टाकी आपण आज ह्या भागामध्ये घेतोय, कारण जवळजवळ 1100 कनेक्शन्स या परिसरामध्ये आहेत। आणि सचिननी सांगितलं तसं की मी 1985 सालापासून या भागामध्ये फिरतोय। नगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या असतील, कुठलेही असतील, आणि सुरुवातीला काहीच नव्हतं। PV सरांचं घर, वाघ साहेबांचं घर, एवढा एक परिसर जर सोडला, येळे वस्ती, परदेशी नगर म्हणजे परदेशींचं घर हे सोडलं तर इकडं माळे वस्ती, एवढाच परिसर होता। आणि मग मला आठवतं की अगदी अमरनाथचं पहिलं इलेक्शन असेल तेव्हापासून इथं लोकांची मागणी काय होती, पहिल्यांदा मला आठवते त्यावेळेस की आम्हाला एक सार्वजनिक संडास बांधून द्या। काय होती? सार्वजनिक संडास 1 किंवा 2 बांधून द्या। 85 साली इथं काहीच परिसर नव्हता, त्या तळ्यापाशी तर पारधी वस्ती होती। संध्याकाळी 6 नंतर लोक इकडे येत नव्हते, ती पारधी गाड्या अडवायचे, म्हणजे अशी परिस्थिती होती। जुन्या लोकांना, इथल्या स्थानिक लोकांना माहीत असेल, हाकेनं माहीत असेल, कारण बाकी सगळे इथनं आलोय, तुम्ही माझ्यासहित आपण बाहेरनं आलोय। ती पारधी काढायसाठी आम्हाला त्यावेळेस
पंढरपूरला ॲडिशनल SP आले होते उपाध्ये म्हणून. उपाध्ये साहेबांनी धाडस करून पहिल्यांदा ती पारधी वस्ती तिथनं हटवली. आता जी प्रांत साहेबांचं बंगला विंगला आहे सगळं मोकळं पटांगण होतं. तळ्याला काही आखीवपणा नव्हता आणि या तळ्याच्या पाळीवरून दूधवाले जायचे यायचे आणि इकडं सगळं जंगलासारखा परिसर होता. त्यामुळं परदेशी येळे हाके हे तिघं चौघं सोडलं तर इकडं कोणी राहत पण नव्हतं. अशा ह्याच्यातनं आज ही डेव्हलपमेंट झाली. मला आठवते की पहिल्यांदा कोटेकर म्हणजे PV सर हे DV सर ह्यांनी जे प्लॉटिंग पाडलं तर 18,000 रुपये काहीतरी अर्बन बँकेने त्यावेळेस त्यांना कर्ज किती 15,000 रुपये म्हणजे त्यावेळेस कोणी बँका कर्ज पण देत नव्हत्या. पण PV सर मला आठवतं की यायचे मालक म्हणले की ठीक आहे देऊ कर्ज 15,000 त्यावेळेस त्या सोसायट्या घरं त्यावेळेस बांधली 15,000 रुपये म्हणजे अशी परिस्थिती त्या होती. परंतु आज एकदम आमूलाग्र बदल झालाय. सचिन म्हणला तसं ही टाकी बांधताना सुद्धा खूप अडचणी आल्या. ही टाकी पहिल्यांदा ग्रॅव्हिटीनं पाणी सगळ्याला जावं म्हणून गुंडेवार मेलगे बरोबर आहे ना त्यांनी खूप विरोध केला. आमच्या भागात टाकी करायची नाही म्हणून. पाणी तर मागायची हक्कानं पण टाकी मात्र आमच्या भागात नको. सुरुवातीला तिथं आपण ओपन प्लॉटवर टाकी घ्यायला ठरवलं होतं. मग टाकी कुठंच बसत नाही म्हटल्यावर सचिनला म्हटलं तर तुझ्या घरापाशीच बांधावं लागते काही इलाज नाही. त्यांनी आडेवेडे न घेता त्या ठिकाणी सांगितलं आता इतिहास ती टाकी आपण जवळजवळ 4 लाख लिटरची चालू केली. परंतु इथले रहिवासी संख्या वाढायला लागली. आता फ्लॅट सिस्टीमला परवानगी दिल्यामुळं बंगले जाऊन आता इथनं पुढच्या काळात फ्लॅट सिस्टीम इथं होणार. आता जवळजवळ 1100 कनेक्शन्स या भागामध्ये आहेत आणि मग आता सुद्धा पाणी तुम्हाला 2 झोन करून द्यावं लागतंय. 1 तास एका भागाला 1 तास एका भागाला. टाकीची क्षमता आहे 4 लाख लिटर. नियमाप्रमाणे 100 ते 135 लिटरपर्यंतचं पाणी शहरातल्या नागरिकांना द्यायचं आहे. पण आपल्याकडं त्याच्या जवळजवळ दुप्पट पाणी शहरातल्या नागरिकांना आपण देतोय. जवळजवळ 22 ते 24 MLT पाणी नगरपालिका रोज नदीमधनं वर उपसते आहे शुद्ध करते आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे एकूण किती टाक्या झाल्यात आता पहिल्या 13 अरे एकूण टाक्या किती झाल्या 13 टाक्या 14 टाक्या होत्या तर 18 म्हणजे 4 वाढत आहेत. म्हणजे 18 टाक्याच्या माध्यमातून आपण या शहरातल्या सगळ्या भागाला पाणी पुरवठा करतोय. पूर्वी जर पंढरपूर बघितलं तर चोफाळा त्यानंतर काही नाताडे प्लॉटचा परिसर मनीषा नगर किंवा पुंडलिक किंवा गणेश नगर एवढीच वसाहत होती. इथं वसाहतच नव्हती. पण आता काशेगावच्या शिवपर्यंत गेली. इकडं कुर्टी वाखरी इकडं नदीच्या पलीकडं शेगाव दुमाला भटुमऱ्यापर्यंत सगळ्या हद्दीत रहिवासी वाढायला लागले आणि त्यामुळं पाण्याची डिमांड वाढते. जवळजवळ 1.25 लाखाच्या आसपास आपलं पॉप्युलेशन झालंय. फ्लोटिंग पॉप्युलेशन 25 ते 30 हजाराच्या घरातलं रोजचं 40 हजाराच्या घरातलं आहे. शनिवार रविवारी ती 1 लाखापर्यंत जाते. मग ह्या 1 लाख 1.5 लाख 2 लाख लोकांना सगळ्या सुविधा द्यायचा ताण नगरपालिकेवरती आहे. नगरपालिकेचं उत्पन्न मर्यादित आहे. येणारा टॅक्स आणि जाणारा पैसा त्याचं प्रमाण व्यस्त आहे. नुसतं स्ट्रीट लाईट आता भारतराव म्हणले तसं स्ट्रीट लाईट पंपिंग घाण पाण्याचं शुद्धीकरण नदीत सोडताना ह्याचं लाईटचं बिलच येते वर्षाला जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये. पाणीपट्टीचा खर्च जवळजवळ उजनीचं पाणीपट्टी प्लस त्याचं मेंटेनन्स पाणी शुद्ध करायची प्रक्रिया लाईटचं बिल टाक्या पाईपलाईन नाही म्हणलं तरी जवळजवळ बजेटमधला 25% हिस्सा ह्या पाण्यावरती खर्च होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग शासनाकडनं आपण योजना आणतो. आता हे रस्त्याचे कामं चालू आहेत ते जवळजवळ 120 कोटी रुपये जशी 160 कोटी रुपये आणले पहिल्या टप्प्यात. आपण तुमचा पुढचा रस्ता कॉन्क्रीट केला होता 18-19 सालामध्ये टाकलेला जाणारा. त्यानंतर त्यातले 6 रस्ते झाले. पुन्हा त्यातले 19 रस्ते राहिले होते. त्यापैकी मग दर वाढले बजेट तेवढंच राहिलं.
120 कोटी रुपयाची रस्त्याची योजना आपण राज्याकडनं आणली मागच्या 1.5 वर्षापूर्वी. त्यातनं आता जवळजवळ 13 रस्ते, काही डांबराचे आणि काही कॉन्क्रीटचे. जे मोठे रोड आहेत 18 मीटरच्या आसपासचे ते सगळे आपण कॉन्क्रीटचे करतोय आणि जे 9 मीटरचे रोड आहेत ते डांबरी करतोय, जेणेकरून या रस्त्याचं एक चांगलं जाळं पंढरपूर शहरात उभा करायचं आहे. अशा पद्धतीनं पाणी, रस्ते आणि ड्रेनेज या तिन्हीचंही योजना आपण त्या ठिकाणी घेतली. जवळजवळ 10 ते 112 कोटी रुपयाची नवीन एक विस्तारित ड्रेनेजची योजना आपण या ठिकाणी घेतोय. आज एवढं मोठं चांगलं तळ आहे की त्या तळ्यामध्ये सुद्धा टाकळीतनं सगळं घाण पाणी येतंय. पण त्याला काय आता नॅचरल जो उतार आहे तिकडून येणारा ते सगळं पाणी तळ्यात येतंय. त्याकरता जवळजवळ एक 100-125 कोटी रुपयाचं आपण पंपिंग स्टेशन ह्या टाकळी भागामध्ये तळ्याच्या वरच्या बाजूला बांधतोय आणि सगळं टाकळीच्या भागात येणारं घाण पाणी तिथं एकत्र करून तिथून ते गोपाळपूरला नेण्याचं नियोजन आहे. या भागात काही ठिकाणी पाणी बॅक मारतंय खालच्या बाजूला, ते सुद्धा डायव्हर्ट करून ते तळ्याकडच्या बाजूनं त्या पंपिंग स्टेशनला न्यायचं, जेणेकरून जिथं सकल खालचा भाग आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची सोय व्यवस्थित झाली पाहिजे. त्याची योजना या ठिकाणी चालू आहे, त्याचंही टेंडरची प्रोसेस चालू आहे. अशा पद्धतीनं ड्रेनेज, पाणी ह्याचं काम आपण हातात घेतलंय, रस्त्याचं काम हातात घेतलंय. त्याच्या अंतर्गत आज जवळजवळ 1,53,00,000चा निधी ह्या विस्तारित पाणी योजनेमधनं आपण दिलेला आहे. 20 मीटर उंचीची पाण्याची टाकी ज्याची क्षमता 4 लाख लिटर आहे. पण ते काय 4 लाख म्हणजे ती सतत खालून जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा वरून पाणी त्यात पडत राहतं. म्हणजे अंदाजे 8 ते 10 लाख लिटर पाणी या टाकीमधनं आपण या भागातल्या लोकांना देतो. तशीच आता सचिनच्या घरा बसली टाकी 4 लाख लिटरची आहे. त्यामुळे त्यांना आता सूचना केली की ह्या भागाचे 2 झोन करा आणि 2 झोन करून मग एक वरचा कॉन्क्रीटचा रस्ता, खालचा कॉन्क्रीटचा रस्ता याची विभागणी करून जिथं उतारानं पाणी जेवढं ग्रॅव्हिटीनं जाईल तेवढं पाणी त्या ठिकाणी त्या भागाला द्यायचं. आता इथंच बघितलं आपण ते ह्याचं बांधकाम चालू होतंय पांडा उत्पादनाची. तिथं किती आहे उदय? 11 मजली आहे ना? किती मजली आहे ती? 11 मजली. तिथं आता टॉवर उभा राहतोय. जवळजवळ 50-60 फ्लॅट तिथं ठिकाणी निघताय. आता बलीकडे बघितलं तर तुम्ही 11 मजली बिल्डिंग पद्मावती प्लाझाची झाली. भविष्य काळात ही सगळं 6-7 मजली, 8 मजली, 10 मजली अशा इमारती झाल्या तर त्याला पाणी पुरलं पाहिजे. आणि हे काय फार वेळ लागणार नाही, याला एक 2-5 वर्षामध्ये हे सगळं घडणार आहे. त्यामुळे ह्याचा विचार करून जवळजवळ 4 लाख लिटरची टाकी, 7 किलोमीटरचे इथं अंतर्गत पाईपलाईन जी टाकून, माझ्या माहितीप्रमाणे पाईपलाईन पूर्ण पण झालेली आहे. पाईपलाईन झाली आणि पाईपलाईन टाकून झालेली आहे. अशा पद्धतीनं या भागातल्या पाण्याचं नियोजन आहे. इथं आता काही हाकेनी सूचना या ठिकाणी मांडली की एका बाजूला जर टाकी घेतली तर दुसऱ्या बाजूला आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना खेळायकरता उरलेलं मैदान वापरता येईल. निश्चितपणे त्या बाबतीतही काय असेल ती नियोजन सुजित तुम्ही बघा, कराय असेल कुठं सांगाय असेल तर अधिकाऱ्यांना आपण सांगू. दोन्ही मेंबर इथं आहेत. तम्मा कुठे गेला? तम्मा मागं बसलाय. मागं बसतो पण लक्ष आहे त्याचं सारखं. तुम्ही दोघांनी या ठिकाणी याचं नियोजन करावं. जी काय अडचण असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे सोडवू. इथं भारतरावनी काही विषय मांडले लाईटचे, त्या बाबतीत चर्चा करून मी आज काय बोलत नाही, परंतु त्या अधिकाऱ्याशी बोलून काय त्याच्या बाबतीमध्ये अडचण आहे ते समजून घेऊन कुठे ॲडिशनल अजून लाईट लागत असतील ते पण टाकून देऊ. या भागाचं नियोजन आपण करूया. मीटर बसवायची कोणी चिठ्ठी दिली? मीटरची मागणी केली आहे काय कोणी? मी तर म्हणतो मीटर बसवलं पाहिजे. म्हणजे त्या मताचा मी आहे, परंतु लोकशाहीमध्ये लोकाला बरं वाटेल असं बोलायचं असतंय. पुढाऱ्याने लोकाला वाईट वाटलं असं बोललं की पुढारी गेला काय कामात नाही, मग मेंबर होत नाही, आमदार होत नाही. बोलायचं असते. खो ना हो, विमानतळ देतो, रेल्वे देतो, अजून काय चंद्र आणून देतो. जसं प्रेमात सांगते प्रियसीला लग्न असतोपर्यंत तुला चंद्र आणून देतो, तसं पुढाऱ्यांनी सगळ्या म्हणायचं असतंय. खरं म्हणजे मीटर बसवलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता जी 1800-2000 पाणीपट्टी भरताय
ते निम्म्यावरती येईल. 700-800 रुपये सुद्धा तुम्हाला पाणीपट्टी मिळणार नाही. कारण तुम्ही जेवढं पाणी वापरता तेवढंच पाणी या ठिकाणी लॉसेसमुळे जात आहे. MSCBचं तसंच आहे. कोणतरी चोऱ्या करतंय, कोणतरी आखाडे टाकतंय, कोणतरी अधिकारी संगणमत पाणी पण नदीत सोडतोय शुद्ध करायचं. नदीतनं गेलं की परत पुढची नगरपालिका ते पाणी उचलते, ते पाणी पुन्हा शुद्ध करतोय, लोकांना देतोय. ते पाणी परत नगरपालिकेचे नागरिक घाण करतायत, पुन्हा नदीत सोडतायत. म्हणजे ही पद्धत आपल्याकडची आहे. जर तुमची जर असेल मागणी सचिन तर बघ, इलेक्शनला अवघड आहे बरं का. मीटर बसवतो म्हणला तर मतच देत नाहीत. तात्या म्हणतो आमच्याकडं काय नळसोवा बसवू नका, तोट्या सुद्धा नको म्हणतो, तरच मतं पडतील. होय तात्या, कसं आहे, तोटी बसवा म्हणलं तरी लोक तात्या म्हणजे आम्हाला मतं देत नाहीत. मोकळं 24 तास पाणी सुटलं पाहिजे. गमतीचा भाग सोडूया, पण निश्चितपणे केलं पाहिजे. भविष्य काळामध्ये आमच्या डोक्यात आहे 24/7 या झोन झाल्यानंतर एक झोन, आणि त्या ठिकाणी 500 ते 600 कुटुंब त्या टाकीवरती किंवा 1000 कुटुंब, आणि त्या 1000 घराला त्या पाण्याचं नियोजन, अशा पद्धतीचं नियोजन आहे. बघूया कसं कितपत त्यात यश येतंय. पण निश्चितपणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो. या भागातल्या लोकांची सोय, बरेच दिवसाची मागणी त्या ठिकाणी होते. अजून एक टाकी आता इथं काय नाव त्याचं, इथली टाकी आता टाकळी टाकी वापरायला काय अडचण आहे तुम्हाला? वापरतोय आपण ते आता टाकळीला आपण तो पाणी पुरवठा करतोय. टाकळीसाठी आता आपण नवीन 24 कोटी रुपये दिलेत. त्या गावाचं पूर्ण पाण्याची योजना, त्यांच्या टाक्या सगळं वेगळं केलंय. पण पूर्वी त्यांना पाणी नव्हतं म्हणून नगरपालिकेनं टाकी बांधून त्यातून पाणी टाकळीच्या रहिवाशांना आम्ही देतोय. आउट ऑफ वे जाऊन, कुठेही नियमात नाही. नगरपालिका ग्रामपंचायतीला पाणी देत नाही, पण नागरिकाची सोय म्हणून आपण देतोय. ती आता टाकी मोकळी होते. त्यांनी मागणी लाख करू दे, ते आपल्या ताब्यात आहे. त्यांना मागणी करायचं काय. पण त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ह्या भागातला एक झोन रेल्वेच्या स्टेशन कडेचा, तो पण तुम्हाला त्या 1 लाख लिटर टाकीवरती घेता येईल. हे जेणेकरून 2-3 झोन केले तर व्यवस्थित पाण्याचं नियोजन या भागातलं होईल. त्याप्रमाणे आपण करावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो. दोन्ही नगरसेवक आहेत, ते सगळे त्यांचं लक्ष चांगलं आहे. अजूनही राहिलेली कामं आहेत. रस्त्याची काही कामं राहिली, त्याच्याही नगरोत्थानमधनं, जिल्हा नगरोत्थानमधनं त्यालाही आपण आता पैसे देतोय. तेव्हा पुढच्या 10 वर्षाचा जो पाण्याचा, ड्रेनेजचा, रस्त्याचा विषय आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण करत आणलाय. माझी विनंती राहील की आता डांबरी रस्ता पण केलाय. बऱ्याच ठिकाणी 7 मीटरनं रस्ता मिळाला आहे. नकाशावरती 9 मीटरचा रस्ता आहे. लोकांची कंपाऊंड आहे ना तमा का नाही? तिथं वाईटपणा कोणी घ्यायचा, घंटा कोणी बांधायची, म्हणजे हा प्रश्न आहे. आणि दुर्दैवानं काय होते, अधिकारी येते 2 वर्षात त्यांना जायचं असते, त्यांना काही कोणाला घेणं देणं पडलेलं नाही. शेवटी गाव आपलं आहे, आपल्यालाच या गावाचं नियोजन करावं लागणार आहे. मग त्याकरता चांगुलपणा, वाईटपणा जरी आला तरी निर्णय घ्यावे लागतील. आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं असेल तर हा डांबरी रस्ता 9 मीटरचा झाला असता. सचिन, झाला असता का नाही? पण 7 मीटरचा मला करावा लागला, कारण सगळ्या लोकांची कंपाऊंड पुढं आहेत. तर मग कंपाऊंड पाडा म्हणलं की मग वाईट होतंय. मग जेवढं अस्तित्वात मिळतंय तेवढं डांबरी करा म्हणलं, द्या सोडून, काय करणार आता. पण ही फॅक्ट आहे. त्यामुळं आपला भाग आहे, चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप करू. वृक्षारोपणाची एक चांगली योजना आपल्या शहरात चालू आहे, त्याचाही फायदा इथे घ्यावा. माझी सगळ्या इथल्या लोकांना विनंती राहील की आपण आपल्या बंगल्याच्या कडेनं जर आपण संमती दिली तर चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 1200 झाडं आपण गेल्या 1 वर्षभरामध्ये आपल्या शहरात लावलेली आहेत. शहराच्या सगळ्या मुख्य रस्त्यांना त्या ठिकाणी सोसायट्यांनी जरी आपल्याला अशा ओपन स्पेस दिल्या, जवळजवळ 400 ओपन स्पेस आपल्या शहरामध्ये आहेत. ते डेव्हलप करायचं काम सुरू आहे. आता 4 उद्यानं, इथं उद्यानाची मागणी केली. 4 उद्यानासाठी 1-2 कोटी रुपये शासनाकडनं आपण आणतोय. त्याच्यामध्ये निश्चितपणे जर तुम्ही एकरभर जागा असेल, 1 एकर, कारण 10,000 5,000 काय उद्यान चांगलं होत नाही. तेव्हा एकरभर, पाऊण एकर जागा असेल सुचवावी. तसं एक पत्र तुम्ही 2-3 जर नगरपालिकेला सीओला द्या, जे आपल्याला 4 डेव्हलप करायचे, 4 प्लॉट.
सांगितलं एक मी ह्या भागात करा, एक नागालँडच्या परिसरात, एक इस्बावीमध्ये आणि एक मनीषानगर, असे 4 ठिकाणी 4 गार्डन करायचं नियोजन आता आपण हातात घेतोय. त्यात तुम्ही सुचवलं तर इथलाही एक प्लॉट दिला तर तोही आपण त्यामध्ये घेऊ. जो 50-50 लाख रुपये मी त्या उद्यानाकरता द्यायला त्यांना सांगितले अधिकाऱ्यांना, तेही आपल्या इथलं एक उद्यान डेव्हलप होईल. आणि तुमचे ओपन स्पेस ज्या सोसायट्यांच्या असतील त्या जर तुम्ही ठरवलं, म्हणजे तुम्ही ना आम्ही मिळून आपण करूया, चांगली जर झाडं ऑक्सिजनची लावली तर त्या ठिकाणी एक चांगलं हिरवंगार पंढरपूर आपल्याला निर्माण करायचं आहे. त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे. आता 65 एकरात सुद्धा काल 1001 झाडं लावण्याचं प्रोग्राम झाला. तळ्याच्या कडेनं सुद्धा आता आपण ऑक्सिजनची झाडं आणून त्या पाण्याच्या कडेनं लावण्याचं नियोजन आहे. तळ्याचं सुद्धा डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ 60 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आपण केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्यामधनं तळ्यामध्ये बोटिंग करणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्या वॉकिंग ट्रॅक आहे, त्याच्या बाजूने एक सायकलचा ट्रॅक तयार करायचं नियोजन आम्ही डोळ्यासमोर आहे. तर अशा पद्धतीने एक चांगलं, जसं एखाद्या तुम्ही जर परदेशात गेला, सुदैवानं आपला हा लेकला चिटकून असणारा भाग आहे आणि तुम्ही कुठल्याही देशात गेला तर एक लेक टाऊन त्या ठिकाणी असते.